आज आपण बनवूया पोळी मसाला। त्यासाठी मी इथे एका पॅन मध्ये 1 चमचा तेल टाकला आहे आणि 1 छोटी वाटी मी उडीद डाळ घातली आहे। तर ती आपल्याला 5 मिनिटं गॅसच्या मीडियम फ्लेम वरती छान खमंग भाजून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये मी घातली आहे 1 वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ। आता हे आपल्याला पुन्हा 5 मिनिटे खमंग भाजून घ्यायचं आहे गॅसच्या मीडियम फ्लेम वरती। सर्वात शेवटी 3 मोठे चमचे पांढरे तीळ घालून 2 मिनिटं भाजून घेऊया। हे सगळं भाजून झालं की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून थंड करून घेऊया। पुन्हा पॅन मध्ये 1 चमचा तेल घालून 5 ते 6 बेडगी मिरची घालून घेऊया आणि अर्धी वाटी कढीपत्ता घालून हे खमंग गॅसच्या मीडियम फ्लेम वरती भाजून घेऊया। चिंच घालूया थोडीशी आणि हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। मीठ घालूया चवीनुसार, अर्धा छोटा चमचा हिंग घालूया आणि हे बारीक असं वाटून घेऊया। तर तयार आहे पोळी मसाला। तूप किंवा तेलाबरोबर सर्व करूया। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।